तर पुढील महानिर्वाण दिनापूर्वी इंदू मिल स्मारक पूर्ण करू असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आश्वासन दिलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाबद्दल त्यांच्या कार्याबद्दल बोलावं तेवढं कमीच असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। खरं म्हणजे त्यांच्या जीवनाबद्दल त्यांच्या कार्याबद्दल आपण जेवढं बोलावं तेवढं कमी आहे। खऱ्या अर्थानं त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात हे सर्व कार्य या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून आजच्या प्रसंगी मी एवढंच सांगतो की आपण प्रयत्न करूया की आनंदराजजींनी मगाशी सांगितलं की काही अजून आपल्याला व्यवस्था केल्या पाहिजे, त्या व्यवस्था तर आपण करूच, पण पुढच्या आपल्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वी शक्यतोवर आपल्या इंदू मिलचं जे स्मारक आहे ते स्मारक पूर्ण व्हावं अशा प्रकारचा प्रयत्न आपण करूया। हापूस आंब्यावरती भौगोलिक मानांकनावरून मोठं संकट उभं आहे। गुजरातने आंब्यावरती दावा करत वलसाड हापूस या नावाने भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी अर्ज केलाय। कोकणातील आंबा बागायतदारांची त्यामुळे आता चिंता वाढली आहे। गांधीनगर आणि नवसारी विद्यापीठाचा 2023 मध्ये हा अर्ज आहे। बातमी महत्वाची आहे। नृत्यांगना दीपाली पाटील आत्महत्या प्रकरणी एकाला अटक करण्यात आलेली आहे। काल रात्री जामखेड पोलिसांनी संदीप गायकवाड याला अटक केली आहे। संदीप गायकवाडने लग्नाचा तगादा लावत मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा दीपालीच्या आईनं आरोप केला होता। संदीप गायकवाड भाजपशी निगडीत असल्याचा रोहित पवारांचा आरोप आहे। अमरावतीत सुस्थितीत असलेल्या पेव्हर ब्लॉकवरच काँक्रिटीकरण केल्याचा प्रकार समोर आलेला आहे। अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील हा प्रकार उघडकीस आलाय। व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि त्याच नंतर आरोग्य विभागाच्या कामावर आता सर्वत्र संताप केला जातोय। या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी अधिक माहिती घेतली आहे, ती बघूया। राज्याच्या 3 प्रधान सचिवांची टीम सध्या अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। अमरावतीमधील मेळघाटमधलं कुपोषण असेल, त्यानंतर आरोग्याच्या समस्या आणि इतर ज्या काही मेळघाटमधल्या आणि अमरावती जिल्ह्यातल्या ज्या काही समस्या आहे याची संपूर्ण पाहणी करण्यासाठी 3 प्रधान सचिवांची टीम अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे। रस्त्यांची आता निर्मिती केली जात आहे, परंतु एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। ज्या ठिकाणी हे संपूर्ण सिमेंटचं मटेरियल टाकलेलं आहे, या ठिकाणी जर आपण पाहता आधी पेविंग ब्लॉक होते आणि पेविंग ब्लॉक जर पाहिले तर चांगल्या पद्धतीत होते असल्याचं या ठिकाणच्या काही लोकांनी सांगितलं, परंतु पेविंग ब्लॉक चांगले असताना नव्या पद्धतीनं खर्च का केला जातो असा सवाल देखील उपस्थित केला जातो। एकीकडे जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये अनेक समस्या आहेत, निधी अभावी जे आहेत ते समस्या पूर्ण निकाली निघत नसल्याची ओरड असताना दुसरीकडे मात्र पेविंग ब्लॉक चांगल्या पद्धतीत असताना पेविंग ब्लॉक वरच जे आहे ते संपूर्ण सिमेंटचं मटेरियल टाकल्याचा धक्कादायक प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। महत्वाची बातमी। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादमध्ये ईव्हीएम वरून अफवा पसरली, त्यामुळे गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। स्ट्रॉंग रूम मधून ईव्हीएम दुसरीकडे घेऊन जात असल्याची खुलताबादमध्ये अफवा पसरलेली होती। उमेदवारांची शेकडो कार्यकर्त्यांसह नगर परिषद